आई निघून गेले, आ म्हणजे आत्मा ईश्वर या परिवारातून निघून गेला. आज सांगून जाईल माझ्या मायबापाला सर्वांना हे काय तुमच्या आमच्या आईनं दिलेलं दान आहे. तुमच्या आमच्या आईनं दिलेलं पहिलं दान आहे जीवनदान. तुमच्या आमच्या आईनं दुसरं दान दिलेलं आहे हस्तिदान. तुमच्या आमच्या आईनं दिलेलं तिसरं दान आहे रक्तदान. तर तुमच्या आमच्या आईनं केलेलं चौथं दान आहे लज्जादान. सर्वांना ते काय करा. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये बाळ असतं, आपण असतो. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर तिला प्रसूतीच्या काळात चालू होतात माझ्या मायबापांना. तिला हॉस्पिटलला नेलं जातं. डॉक्टर चेकअप करतात. डॉक्टर सांगतात क्रिटिकल परिस्थिती आहे, एक तर बाळ तरी वाचेल, बाळाची आई तरी वाचेल. सासरचे माणसं निर्णय घेतात आमची सुनबाई वाचली पाहिजे. 2 किलोमीटरवर बाहेर असतं, बाहेरची माणसं निर्णय घेतात आमची मुलगी वाचली पाहिजे. पतीला विचारलं जातं, पती म्हणते माझी बायको वाचली पाहिजे. ती माऊली ऑपरेशन थिएटरमध्ये सगळं ऐकत असते. डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला बसता येत नाही हो. तिथून मी हात जोडते आणि एवढंच सांगते, डॉक्टर साहेब मी सर्व चर्चा ऐकली डॉक्टर साहेब, पण एवढं करा डॉक्टर साहेब, आज तुम्ही माझ्यासाठी देव आहात, कृष्ण परमात्मा आहात. डॉक्टर साहेब एवढंच करा, मी मेली तरी चालेल, माझ्या बाळाला जन्मात येऊ द्या. ती आई असते. वेळ पडल्यास वीटभर पोट कापून देणारी ती माऊली ती आई असते. कारण आई नेहमी लेकुराचे हितच पाहत असते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐकते सर्व त्याची जाती करी लाभावी ती आई असते. पहिलं तुमच्या